हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांची नुकतीच भेट झाली। साहजिकच या भेटीची चर्चा तर होणारच, पण या दोघांची ही भेट कुठे झाली? या भेटीत चर्चा काय झाली? राजकीय भूकंप होण्याची शक्यता म्हणावी का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। ही चर्चा सुरू असताना संजय राऊत आणि राज ठाकरेंची ही भेट झाली आहे। या भेटीत काय बोलणं झालं? मुंबई महापालिका निवडणुका येत आहेत, नेमकं काय सुरू आहे? राऊतांच्या सोबत या नेत्यांच्या भेटीचा अर्थ काय? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। ब्लेझर आणि मास्क घातलेले संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या भेटीची सध्या चर्चा आहे। कधी काळी एकत्र सत्तेत असलेले पण आता मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक भेटल्यानं चर्चा तर होणारच। राऊत आणि फडणवीस यांची ही भेट झाली ती एका लग्न सोहळ्यात। खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नात या दोन्ही नेत्यांची भेट झाली। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। गेले 2 महिने संजय राऊत राजकीय जीवनातून बाहेर होते। राऊतांना एका गंभीर आजाराचं निदान झालं होतं। संजय राऊत यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती। डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता। पण बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनानिमित्त संजय राऊत पहिल्यांदा बाहेर पडले। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भांडूप इथं राऊतांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीची चौकशी केली। आता नार्वेकरांच्या मुलाच्या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि राऊतांची भेट झाली। या भेटीत फडणवीस यांनी राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली। या दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली। यावेळी आशिष शेलार देखील उपस्थित होते। या दोन्ही नेत्यांमध्ये केवळ औपचारिक भेट आणि गप्पा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। फडणवीसांनी राऊतांच्या प्रकृतीची चौकशी केली, पण या दोन्ही नेत्यांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे। या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत, पण अचानकपणे झालेल्या फडणवीस आणि राऊतांच्या भेटीची मोठी चर्चा होतीये। ही चर्चा सुरू असताना राऊतांच्या घरी एक मोठा नेता पोहोचला। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे राऊतांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे सेनेच्या नेत्यांपासूनही दूरच होते, पण आता राऊतांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी राज ठाकरे थेट भांडुपला गेले। राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली। या भेटीत काय बोलणं झालं याची माहिती संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी माध्यमांना दिली। राज ठाकरे फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीबाबत माहिती घेत होते, असं सुनील राऊत म्हणाले। त्यांनी नेमकं काय सांगितलं पाहूया। राऊसाहेब आजारी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि राजसाहेब सतत माझ्या संपर्कामध्ये फोनवरती राऊसाहेबांची तब्येतीची विचारपूस करत होते। त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना कुठून US ला न्यायला पाहिजे की अन्य काय केलं पाहिजे, हे नेहमी माझी चौकशी करत होते। आजसुद्धा राजसाहेब राऊसाहेबांची भेट घ्यायला आले। त्यांच्यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण तास चांगली चर्चा झाली। राजसाहेबांनी राऊसाहेबांना सजेशन दिलं की तुझा जो ज्या प्रकारे आजार आहे त्याप्रमाणे तुला खूप सिरियसली त्या बाबतीत राहायला पाहिजे, लोकांमध्ये न मिसळता 1-1.5 महिने आराम करावा आणि नंतर परत तुम्ही जनतेमध्ये यावं, हा सल्ला साहेबांनी दिला। अनेक जुन्या आठवणी ज्या होत्या, कारण पहिल्यांदाच साहेब माझ्या अंदाजे 20 वर्षांनी आले असतील। साहेबांच्या यांनी हे घर त्यावेळी झालं आणि आज ते थोडेसे कन्फ्यूज होते की मी त्यावेळी कसं कुठल्या रस्त्यांनी वगैरे यायचो। ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्यानी अमुक रस्त्यानी यायचो, घराची एंट्री अशी होती। ती उत्सुकता होती त्यांना, आम्हालाही ती फार उत्सुकता होती की राजसाहेब आले, घरी आले 20 वर्षांनी, आम्ही सगळे आनंदित आहोत। एकंदरीत राज ठाकरे यांनी संजय राऊतांना आपुलकीचा सल्ला दिला। लोकांमध्ये जाऊ नका, सध्या घरीच आराम करा, असं राज ठाकरेंनी राऊतांना सांगितलं। खरं तर संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवरून विरोधक कायम तोंडसुख घेतात, पण राऊत आजारी असल्यानं सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात नेत्यांनी राऊतांची विचारपूस केली, त्यांच्याबद्दल काळजीही व्यक्त केली। काही अपवाद सोडले तर सर्वच नेत्यांनी राऊतांची आपुलकीनं चौकशी केली। नेत्यांच्या या भेटी म्हणजे महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाचं उदाहरण मानलं जातंय। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।